नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीमध्ये महाजेनको मध्येच भरती आलेली आहे आणि भरती जी आहे ते मित्रांनो जवळपास 6 पोस्ट साठीची भरती आहे आणि ही भरती जी आहे ती पुणे नागपूर अशा या दोन्ही शहरांमध्ये असणार आहे. या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर चला तर सुरुवात करूया आपण आपल्याच्या या व्हिडिओला. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने पोस्ट आहे. त्याच्यामध्ये बघा, ऑफिसर सोलार असिस्टंट, त्याच्यानंतर असिस्टंट ऑफिसर सोलार असिस्टंट्स, असिस्टंट ऑफिसर सोलार एज्युकेशन E&M, असिस्टंट ऑफिसर सोलार एज्युकेशन E&M, असिस्टंट ऑफिसर सोलार एज्युकेशन सिव्हिल आणि असिस्टंट ऑफिसर सोलार एज्युकेशन सिव्हिल अशा या 6 पोस्ट साठीची ही भरती असणार आहे. आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे की प्रत्येक पोस्ट साठी सॅलरी किती असणार आहे आणि नंबर ऑफ पोस्ट किती आहेत आणि कोणत्या शहरासाठी आहेत हे इथं दिलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, हा जो स्क्रीनवरती तुम्हाला जो चार्ट दाखवलेला आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ 6 पोस्ट आहेत आणि त्या प्रत्येक पोस्ट साठी सॅलरी किती आहे आणि कोणत्या शहरासाठी किती पोस्ट आहेत हे इथं दिलेलं आहे. मित्रांनो, ही जी भरतीची लास्ट डेट आहे तुम्हाला ऍप्लिकेशन सबमिट करण्यासाठी 15/7/2024 पर्यंत तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही ऍप्लिकेशन या ठिकाणी करू शकता. इथं तुम्हाला जो चार्ट दिलेला आहे या चार्ट मध्ये प्रत्येक पोस्ट साठी क्वालिफिकेशन जे असणार आहे ते क्वालिफिकेशन कशा पद्धतीने आहे हे दिलेलं आहे आणि त्याचबरोबर नंबर ऑफ इयर्सचा किती एक्सपिरियन्स आहे तोही तिथं तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला इथं प्रत्येक पोस्ट साठी एक्सपिरियन्स आवश्यक आहे. मित्रांनो, ही जी भरती आहे ही भरती एक्सपिरियन्स पर्सन साठी आहे. त्याचबरोबर जे रिटायर्ड आहेत त्यांच्यासाठीची ही भरती आहे. मित्रांनो, जे रिटायर्ड कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे महाजेनको मध्ये. तर प्रत्येक पोस्ट साठी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने एक्सपिरियन्स इथं मागितलेला आहे, कोणत्या सेक्टर मधला एक्सपिरियन्स हवा आहे तेही इथं दिलेलं आहे. तुमची डिग्री कोणती असावी तेही दिलेलं आहे, म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे ते पाहू शकता मित्रांनो. आणि ही जी भरती आहे ही भरती तुमची कॉन्ट्रॅक्ट बेस वरती आहे. मिनिमम 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट तुमचं असणार आहे मित्रांनो. इथं कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे आणि इथं एज लिमिट जे दिलेलं आहे ते अप्पर एज लिमिट 62 इयर्स दिलेलं आहे की जे रिटायर्ड कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे. इथं तुम्हाला ग्रॉस सॅलरी आहे तीही सॅलरी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने सॅलरी आहे. आणि तुम्हाला ऍप्लिकेशन जे करायचं आहे ते ऍप्लिकेशन करत असताना तुम्हाला इथे ऍप्लिकेशन फी दिलेली आहे 944 रुपये ही ऍप्लिकेशन फी असणार आहे. आणि ही फी कशी असणार आहे तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्या नावाने काय करायचं आहे, डीडी तुम्हाला काढायचा आहे. पेएबल ऍट मुंबई या ठिकाणच्या नावाने तुम्हाला डीडी काढायचा आहे. आणि तुम्ही जे ऍप्लिकेशन करणार आहे ते ऍप्लिकेशन तुम्हाला काय करायचं आहे, बाय पोस्ट तुम्हाला किंवा बाय हँड ते ऍप्लिकेशन तिथं सबमिट करायचं आहे. तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही ऍप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला तुम्हाला व्हॅलिड ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणं कंपल्सरी आहे, कारण तुमचं जे काही कम्युनिकेशन होणार आहे ते ईमेल आणि मोबाईल नंबर वरतीच होणार आहे. जर तुम्हाला जो ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे त्याचा ऍड्रेस इथं तुम्हाला दिलेला आहे आणि शेवटची तारीख ही दिलेली आहे की 15/7/2024 पर्यंत तुम्ही काय करू शकता, तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन या ठिकाणी बाय पोस्ट किंवा डायरेक्ट जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन तिथं जमा करू शकता. ऍप्लिकेशन जमा करत असताना तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत तर तुमच्या ज्या काही एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या ज्या डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंट डीडी तुम्हाला त्या इन्व्हलप मध्ये टाकायचा आहे. आणि तुम्ही ज्या पोस्ट साठी अप्लाय करता आहात त्या पोस्टचं त्याच्यावरती मेन्शन करायचं आहे. आणि तो तुमचा जो लिफाफा आहे तो बाय कुरिअर किंवा बाय पोस्ट असेल किंवा डायरेक्ट तुम्ही जाऊन तिथं 15/7/2024 पर्यंत सबमिट करू शकता. या भरतीबाबत तुम्हाला अधिक अपडेट हवी असल्यास ही जी काही महाजेनकोची वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला ही अधिक माहिती तिथं मिळणार आहे. तुमच्या मेलवरती कम्युनिकेशन होणार आहे, त्याचबरोबर तुमच्या मोबाईल नंबरवरती कम्युनिकेशन केलं जाणार आहे. मित्रांनो, तरी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला हे जे काही ऍप्लिकेशन करायचं आहे ऑफलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करायचं आहे. इथं तुम्हाला डॉक्युमेंट कोणत्या लागणार आहेत त्याही दिलेल्या आहेत. त्या डॉक्युमेंट ही तुम्ही
ज्यावेळेला ऑनलाईन ऍप्लिकेशन करणार आहेत त्याच्याबरोबर अटॅच करायच्या आहेत आणि ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही तिथं फॉर्म बरोबर पाठवून द्यायचे आहेत. ऍप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने असणार आहे त्याचा इथे तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो ऍप्लिकेशन फॉर्म तुमचा फिलअप करायचा आहे आणि इथं जे दिलेल्या डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंट ही त्याच्याबरोबर सबमिट करायचे आहेत एका इन्व्हलप मध्ये टाकून. त्याचबरोबर डीडी ही तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचा आहे. तर मित्रांनो ही जी भरती आहे ती भरती रिटायर्ड व्यक्तींसाठी आहे हे इथं लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो याबाबत तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच नवनवीन भरतीच्या व्हिडिओसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.